रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। सद्गुरुनाथ महाराज की। ज्ञान सूर्य उगवला, हळूहळू प्रकाश फाकला, साधका आधार मिळाला आदर्शभूत। पुढील चरित्राची गोडी चाखावी अति आवडी, मनाची मोडोनी आवडी श्रवणी सादर बैसवावे। मला बसावं नाही बैसवावं एवढं परत एकदा आठवण करून देतो. बसवल्याशिवाय बसणारी गोष्ट नाही, बसवलं तरी बसणारी गोष्ट नाही आहे. तिथं आपोआप बसेल ही शक्यताच नाही काही. त्याला फार मोठी पुण्याची असेल तर त्याला हे ऐकण्याची पण गरज लागणार नाही, तितकंच करायचं. तो आधीपासून घेऊनच आला तरी. आणि काय श्रवण करायचं, नामं मात्र काहीतरी करायचं आणि एक शिक्का घ्यायचा, एवढंच, बाकी काय नाही. तर तसंही आहे. म्हणून पुढील चरित्राची गोडी चाखावी अति आवडी. का चरित्राची गोडी चाखावी, त्यातसुद्धा दोन्ही चरण बघून पुढे गेलेलं बरं. आत्तापर्यंत जे झालं ते पूर्वी इतिहास सांगून झाला सगळा. महारुद्रदेव मारुती वगैरे ठीक आपण म्हणतोच आहोत, सगळं पाठ आहे आपल्याला, त्यामुळे मी काय म्हणायची गरज नाही. तेव्हा ते बरोबर आहे. महारुद्रदेव मारुती रामाला असं कली माझी झाली वगैरे. तर ते सगळं इथं आता जे घडत आहे ते आजच्या काळात घडलेलं आहे. आपल्याला कदाचित रामायणावर विश्वास बसणार नाही, महाभारतावर विश्वास बसणार नाही, पुराणावर विश्वास बसणार नाही. ह्या गोष्टी आपली बुद्धी चालणार, ती आपल्याला अडवणार, सगळं त्याला माहिती आहे. पण पुढील चरित्र आहे त्यालासुद्धा उद्या जर 1000 वर्ष झाली तर लोक तसंच म्हणतील असं असतील कधी कुणास ठाऊक. ती मुलं त्या खड्ड्यात पडली होती की नाही कुणास ठाऊक. आता अशी शंका अजून एक 100-500 वर्ष गेली की यायला लागेल. ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली होती की नाही, आता काय तर काळामध्ये गेला म्हणून आता ते आता लक्षात येईना झाले. म्हणून कायद्याला हे कळत नाही. कायद्याला कळत नाही याचं कारण असं आहे की कायदा आपला नाही आहे. कायदे आझम एकतर कोण होते ते, नाहीतर आपले लॉज. त्यामुळं त्याच्यात हे बसत नाही. समाधी वगैरे घेण्याचं प्रकरण आहे, याला फार हजारो वर्षाची परंपरा आपल्याकडे आहे. मनुष्य पूर्णत्वाला गेला, त्याला काही आता कशाची आवश्यकता राहिली नाही. जगाला गरज असेलही नसेलही, जग जाने जगदीश जाने. बस ते जे साधू म्हणाले ना केदारात असताना, जग जाने जगदीश जाने. तुझं काय काम आहे का तर तेवढं सांग म्हणे, मला जगाच्या गोष्टी सांगू नकोस. कारण जगाच्या गोष्टी काय करायच्या ते मी केलेल्या आहेत आता, ह्याच्यापेक्षा जगासाठी काही करण्याची गरज नाही. म्हणून ते त्याचे संसारम आज घेतले तेवढ्यासाठी. त्याचे संसारम म्हणजे काय, संसार सोडून द्या आणि सगळ्या आता परमार्थाला लागा आणि संध्या अजिबात काय कारण नाही. आत ते चिकटून बसलं आहे, तेवढं फक्त सुटावं, हलकं व्हावं. महाराज म्हणायचे तसं सगळीकडून गुंतलेला नारळ आहे, तरी तो सुटावा. आणि आपण वाजवून बघतो की नाही. चांगला असला तर आपल्याला ठेवतो, फारसा वाजत नसला तर पैसे कशाला वाया घालवायचे म्हणून देवाला तरी ठेवतो, नाहीतर कशावर तरी, साडीवर कशावर तरी ठेवून. काय शेवटी विनियोग व्हायला पाहिजे ना वस्तूचा. मग ती वाजत होती ती द्या की त्याला. छान होती ती खरं म्हणजे, कारण पडली की पाणी प्यायला मिळणार, गोड, देवाची दया आहे. नारळात पाणी खरोखर देवाची दया आहे. पण बघितलं तर काय शक्य नाही यातलं काय. निसर्गाच्या एवढासा आविष्कारसुद्धा आपल्या आटोक्यात येत नाही, तर निसर्ग काय आटोक्यात येईल. आणि त्याच्या पलीकडे गेलेला देव आणि ते संत काय आटोक्यात येतील, ते त्याच्या पलीकडे गेले. म्हणून एवढासा साधासा आविष्कार आहे तर आपल्याला कळत नाही ते कसा होतो आणि त्याचं काय होतं क्रमाने. आणि शेवटी ते वाजण्याचा उल्लेख आहे तो का केलेला आहे महाराजांनी, तो उल्लेख केला शेवटी की इतकं चिकटून बसलेलं आहे आपल्याला. खोबरं खोताना माणसाला काय होतं माहिती आहे. हात दुखून येतो, मनगड दुखून येतं, आणि खोबरं खोवायचे व्यवस्थित प्रकार आहे. खोबरं कसंही खोता येतं, जसं काहीही कशाही पद्धतीनं आपल्याला ग्रंथ वाचता येतो, कामं करता येतात की नाही. सगळी कामं आपापली आहेत. सगळे जवळजवळ घरातली किंवा
काय ऑफिस म्हणा, काय आपलं काम असेल ते, त्यातली सगळी कामं जवळजवळ सगळ्यांनी केलेली आहे. अगदी का साधं पाणी तापवणं, चहा करण्यापासून सगळी कामं केलेली आहेत, पण प्रत्येकाच्या करण्यामध्ये कौशल्य आहे काहीतरी. योग कर्मसु कौशलम. नुसतं कौशल्य नाही, सुकौशलम आहे. परत ते खटखट 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 करून गॅसला, तुम्ही म्हणाल ह्यात काय काय ह्याच्यातच आहे, तर खटखट खटखट करून गॅस लागला. तो आपला कधी त्या जागेवरती लागत नाही. आपलं बोलण्याकडे लक्ष असतं. तुमच्या लक्षात आहे की नाही मी काय सांगितलं, इकडे खटखट मग आता ते कसं लागावं त्याला बरोबर. त्याच्यामध्ये अंतर राहिलं ते एवढासा स्पार्क असतो, ते तिकडं काय सोडून ठेवलं, त्याचा आवाज सुटला, इकडे खटखट करतायत, शेवटी ते कोणीतरी खून करतात. आहो जरा ते बघा, जरा नीट काय असेल ते. आणि तो गॅस पेटवायचा म्हणजे सुद्धा माणसाची पंचायती. आणि ती समजा केलीच तर आधी खटखट खट करून गॅस पेटवून फुल करून मग पातेलं शोधायला सुरुवात, त्याच्यावर पाणी ठेवायचे. अरे आता योग कर्मसु कौशल्यम या नाही ते काय ते शिका, हाय गीतेच्या पाया पडात सगळं त्याच्यात ठेवलेलं आहे, त्यात लिहिलेलं आहे सगळं. मग आपल्याला आधी पातेलं शोधावं, असं पण लोक आहेत. पाणी शोधावं, किती घ्यायचं ते ठरवावं, मग ओतल्यानंतर मग त्यातला हळूहळू ह्यानं भांड्याने काढून, जरा जास्त होईलचं वाटते, जरा कमी होईलचं वाटते, पण जे काय तुम्हाला करायचं ते अधिक. गॅस वगैरे ह्या सगळ्या महागड्या गोष्टी आहेत. आता किती किती रुपयाने वाढले वगैरे कळतं आहे ना आपल्याला. मग आता हे जर असं 50 रुपये वाढले, 100 रुपये वाढले, 200 रुपये वाढले, मग पाणी आधी बरं काय गॅसचं म्हणणं आहे का की तुम्ही मी आधी तयार झाल्याशिवाय तुम्ही पाण्याचे पातेलं हुडकू नका, असे काही म्हणले नाही. त्याचं म्हणणं उलटं आतून जर असेलच तर असंच असेल, कमीत कमी वापरा. माझेही काही दुर्भिक्ष आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आल्यावर जसं थेंब थेंब वाचवा वगैरे म्हणायची वेळ आली आणि कॅम्पेन करायची वेळ आली. मग हे सोपं सांगितलेलं आहे, कर्मसु कौशलम, हेच कर्म आहे. तर त्याच्यातलं ते सगळं पातेलं, पाणी, मग ते ठेवताना सांडणार, जाण्यासाठी कट्ट्यावर वाट केलेली आहे. काय आपली तयारी म्हणजे प्रपंचाची कशी आहे, तर असं आहे की पाणी बरोबर जातं म्हणजे पाणी जाण्याची गरजच का उरते मुळामध्ये, होय की नाही. ज्या वेळेला धुवायचं आहे त्यावेळेला पाणी जायला पाहिजे म्हणून केलेली व्यवस्था आहे. आपण पाणी ठेवताना त्याच वेळेला पाणी त्याच्यातून जावं अशासाठी ते केलेलं नाही, काय करायचं. पण असं आहे हो, असं ठेवतात, ते पाणी उचमळत असते, इकडे उचमळत असतं, ते खाली सांडतं, मग ते त्या गॅसवर जाऊन तो बंद पडतो परत. मग पुन्हा आपलं खटखट. आता त्याचे एकदा ते गार पाणी त्याच्यात गेलं असलं, जर बंद पडलं असतं काय करावं त्याने तरी. शेवटी काहीतरी त्यालाही काही व्यवस्थेचा काही भाग असेलच की नाही. मग त्यामुळं मग आणखी वेळ लागतो. आणि हे असंच होते अलीकडे. तुम्ही एक जरा नीट दुरुस्त करून आणा, बरोबर. काय दुरुस्त करायचं हे त्यांना लक्षात आलेलं आहे, पण ते त्यांना करता येत नाही. बरोबर बरोबर आहे, खरं आहे ते. नक्की ह्यातलं ठेवणारा दुरुस्त करायचं आहे का गॅस दुरुस्त करायचं आहे हे त्यांना कळतं, म्हणून कौशल्य म्हणले, बाकी काय नाही. आपण सगळीकडेच आहे, सगळीकडे कौशल्याचा विभाग आपल्याला आढळेल. तर यामुळं त्यांना योग म्हणावा लागला. मग निघालं कशातनं, तर त्याच्या संसार. म्हणून ते महाराज म्हणाले ते असं की इतकं ते चिकटून गेलेलं आहे प्रपंचामध्ये. आणि निसर्ग जसा क्रमानं त्या नारळाला काही वापर नाही झाला, वापर झाला तर नारळ आपण काढून घेऊ, शहाळ्यासाठी काढला, मध्ये नारळ म्हणून पडला म्हणून काढला, तर पाणी प्रमाणात असतं त्याच्यातलं, अत्यंत मधुर आहे. आणि तितकंच मधुर तो नारळी आहे. खोण आहे, पण मग अशी म्हटलं तसं खोण्यातसुद्धा कौशल्य आहे. नारळाच्या करवंटीसकट खोकावं अशी अपेक्षा नाही. नारळ कसाही खोता येतो, आई म्हणायची दोन्ही प्रकारे नारळ खोता येतो. जरा नीट खो. आपल्याला कशासाठी पाहिजे, आमटीत घालायला पाहिजे का, भाजीत घालायला पाहिजे का, तर जरा स्पीडनं जास्त ह्यानं खोला तरी चालेल. तिथं जरा जाड लागतो, मग ते आणि चालतो, लागतो म्हणण्यापेक्षा चालतो. कारण हलक्या हातानं खोयायचं म्हणजे वेळ लागतो, कौशल्य लागतं. आपल्या हातावर आणि आपली शक्ती महान असल्यामुळे त्याच्यावर नियंत्रण लागतं. तर त्यामुळे मग बारीक हलक्या हातानं खोला म्हणजे काय कणासारखे बारीक नारळ पडतं, आपण बघितलं असेल. म्हणून ते वड्या वगैरे करतात ते लोक का चांगले होतात, त्यांच्या चांगल्या होतात, त्यांच्या नाही चांगल्या होत. आपल्याला पण येतात, फक्त ते नारळ खोण्यापासून ते आहे. तिथे ज्यांनी बारीक खोलेलं आहे ना, तर त्याच्यातलं तिथे बारीक असलं की पुढे ते इतकं मिळून येतं त्याच्याशी. काय तुम्ही दूध घाला, काय तुम्हाला घालायचं ते मिळून येतं. आणि आपण ते आधीपासून तसं लागतं. त्यांची वडी पांढरी शुभ्र होते. आता पांढरी शुभ्र होते म्हणजे त्यांनी खोताना काळजी घेतली आहे. नारळाच्या करवंटीला काळा असते त्यांना माहिती आहे. नंतर शेवटी नारळ जिथं संपतो आहे तिथे एक लेअर येतो, तो काळा असतो, तो जर त्यात आला तर मग स्वाभाविक पडतो आपल्या त्या वडीत, आणि मग त्या द्याला जाल त्याच्यापर्यंत तो पोचतो.
मग तो आपल्या कौशल्य नावाजतो समोर किंवा मागे. काय करणार. हे सगळं आहे चरित्राची गोडी असं जे म्हटलं आहे ते त्याचे संसारम का म्हणलं तर त्याच्यामागे नारळ आहे. त्याच्यामागे नारळ आहे तो असा गुडगुडात. ठीक आपल्याला नाही लागला तर पाणी नैसर्गिकरित्या आटून जातं आणि त्याचं म्हणून स्वतंत्र अस्तित्व काही राहत नाही. आणि जितकं पाणी आटून जातं तितकं बाहेरून आतून म्हणजे आतूनच पण बाहेरच्या बाजूने सुटत जातं. तेव्हा वयानुसार त्यांना असं अपेक्षित आहे की मनुष्य प्रपंचातून अशा तऱ्हेनं मनाने सुटला पाहिजे. नारळ आहे तसाच आहे, अजून उपयोगी आहे, हे सगळं खरं आहे. पण तो असा घुडघुडा वाचतो. जसं आत आधी पाणी वाचतो तसं नंतर सबंध नारळ आत वाचतो. त्याचे बाकीचे सगळे तंतू सुटलेले असतात पूर्ण. असा पूर्ण अगदी गोटाखोबरा थोडक्यात म्हणजे गोटा झालेला नारळ फोडता त्यावेळी एका फटक्यात नारळ फुटतो आणि फक्त अलगद गोटा तुमच्या हातात पडतो. काही नारळाला चिकटलेलं नाही. आधीचं काढताना साधं त्याचं ते आपण प्रसादासाठी नारळ फोडलं तर ते काढायला जातो तिथे आपल्या सुरीला हाताला लागले का काय असं वाटतं इतकं चिकटलेलं असतं. तोच इतका सोपा होतो की तुम्ही त्याचा हातात घ्या काही नाही. त्याचं कशाला लागलं आहे म्हटलं तर काही नाही. नारळाची करवटी पूर्वी ही पुढे पाणी पिण्यासाठी आणि ह्या कामासाठी वापरत असत. आज या वाट्यांचा सुकाळ झाला म्हणून माणसाला ह्याची त्या अर्थाने किंमत नाही राहिली. नाही तर ही नारळाची की करवटी फोडली त्यावेळेला फोडण्यात सुद्धा कौशल्य आहे. माणसाचे फोडण्यात बरोबर अर्धा 2 झाले पाहिजेत हे त्याचं कौशल्य आहे की नाही. नाही तर इकडनं एक जातं तिकडनं ह्या बाजूने एक जाते त्या बाजूने एक जाते आणि मग ते सगळ्या टाकायच्याच असतात की हो टाकायच्या सगळ्या टाकायच्या नसतात. खरं त्या चांगल्या उपयोगासाठी आणतात. आता बंबात घालणार असतं तर ठीक आहे तुकडे काय नाही काय पण असं फोडता आधी आला पाहिजे मग तुकडे करू की आपण. वापर कसा ठरला आहे त्याच्यावर ठरवू. मग ह्या करवंटीतून कितीतरी छान पाणी वापरण्यासाठी वापरता येते याच्यासाठी वापरते कसे काय तुम्ही त्या आमटीच्या वाटीसारखा सुद्धा त्याचा वापर करतात आणि करावा लागतो. त्याच्याकडे ही सुबत्ता ज्या वेळेला नव्हती त्यावेळेला हेच सगळं आम्ही चहाच्यासाठी त्या दुधाच्यासाठी याच्यासाठी वापरलेलं आहे. पिण्यासाठी पाणी पिण्यासाठी आहे, चहासाठी आहे, कॉफीसाठी आहे. त्यासाठी ते एक उत्तम भांडं आहे. आपण म्हणतो ना शेवटी की ते काय आता प्रकार निघाले तसं हे सगळे कप गरम होतात. आपण करवंटीत म्हणजे मी काय म्हणत नाही घरची म्हणतील आणि काहीतरी शिकून येते काहीतरी उद्योग लावले तुम्हाला काय कमी आहे का. अहो कमी आहे का नाही पुढं कमी पडण्याची शक्यता आहे. त्यावेळेला काय करणार मग ह्याच्या ना खापर त्याच्या नावावर फोड त्याच्या नावावर फोड असं करण्यापेक्षा आधीपासून सवय असली म्हणजे अडचण येत नाही म्हणून हे शिकलेलं आहे. तर हे शिकलेलं एवढं ते त्याच्यात ते जे ठेवलं ना तर अगदी काही आपल्याला ते स्टील मग त्याच्या बाहेरून तो लेअर मग ते सगळं असा मग आल्यानंतर मग तो हातात धरता येतो असं वाटतं. नारळाची करवंटी हातात धरा चहा असू द्या काहीही आपल्याला भाजणार नाही आणि आतलं जे गरमपणा आहे तोही कमी होणार नाही. सगळीकडे कौशल्य आणि बारकावा आहे सबंध निसर्गाव द्या त्याने आपल्यासाठी देऊन ठेवलेले. मग ते पूर्वी खापराचे कप होते ना ज्यांनी वापरले त्यांना माहिती असेल. दिल्लीकडे वगैरे जे लोक जाऊन आले असतील त्यांना कल्पना असेल की रस्त्यामध्ये वाटेत ते देतात त्यावेळेला ते साधे ह्याचं भांड्यात मातीचं भांड्या आपल्या. आता काय आता हे किती कोणाच्या असेल कोणाला माहिती काय माहिती नाही पण निदान अशा प्रवासाने किंवा तरी माहिती झालं असेल की तिथे ते खापराचा कप छान पुन्हा मातीत माती मिसळून जाते परत पुन्हा त्याचा कप तयार होतो. काय आपलं जे मातीत जातं त्याचं काय होतं काही नाही होत. इथे सायकल आहे निसर्गाची सायकल आहे ती म्हणून ते सृष्टीचक्र वगैरे जे सगळे उल्लेख केलेले आहेत गीतेमध्ये केलेले आहेत. नानुवर्तये ही हा अघायुनर्या रामा मोघम पार्थ सजीवती. हे चक्र त्याला कळलेलं नाही. मोघम पार्थ फुकट जगला तो असं म्हणले. त्याला माणसाचा जन्म फुकट आला. आपल्याला अशी अपेक्षा नाही की हे आता उडी मारून जातात हे जे सगळी बाकीची प्राणी परंपरा आहे यांनी कुणी अशा तऱ्हेनं पुन्हा वापरासाठी काहीतरी निर्माण असं त्यांना अपेक्षित नाही. ते माणसाकडून अपेक्षित आहे. मोघम पार्थस्य जीवती ज्याला हे चक्राचं बरोबर त्याप्रमाणे जाता आलं नाही ती वस्तू पुन्हा वापरता आली नाही पुन्हा निर्माण करता आली नाही तर मोघम पार्थस्य जीवती. काय करायचं त्याचं हे चक्र आहे सगळं ते सगळीकडे आहे. त्यांनी एका ते अगदी जलवायू वगैरे सांगितलं ठीक आहे पण त्याच्या पलीकडे त्याच्यात सगळ्या ठिकाणी एक चक्र आहे. मी जे केलेलं आहे ते जन्माला आल्यापासून कुठेतरी कळल्यापासून तरी निदान उपयोगाला आलो तरी जगाचं काहीतरी ऋण पेटलं. ते कशा प्रकारे जगाच्या उपयोगाला येणार हे आपण ठरवतो. आपल्याकडे काय दिलं असेल त्याच्यावर अवलंबून असेल पण जे दिलं असेल ते उपयोगासाठी दिलेलं आहे हे ज्याला भान आहे त्याच्या दृष्टीनं काय जन्म सफल करायला आणखीन काय नाही नुसतं तो झिजत जाऊ शकतो त्यासाठी. आणि काहीही कल्याण होत नाही त्याच्या पोटापाण्याची कधी चिंता पडणार नाही आणि हे सगळं होईल. पण यांच्या चरित्रात आपण सुरुवातीपासून जिथे कुठे एकदा ब्रह्मज्ञानाचं काय साक्षात्काराचं गुरुकृपेचं एकदा लाभलं की सगळा देह तिथपासून बाहेर जसे पडले आहेत जे पहिल्या घरी राहिल्यापासून
शेवटच्या दिवसापर्यंत तो नुसता देह देवाचे कारणी होता. ते आहे ना, देह देवाचे कारणी आपण अभंगही म्हणतो. तर हा देह देवाचे कारणी होता देव होतो ऋणी. ते देवाला ऋणी करून गेले आणि आम्ही देवापर्यंत सुद्धा गेलो नाही. याच्यातला फरक लक्षात आला तर हे चरित्र वाचण्याचा काहीतरी उपयोग आहे. म्हणून इथून चरित्र सुरू होणार. त्यामुळं मग काय नक्की त्यागायचं आहे, तर तिथे तसं तसं त्याच्या संसार म्हणजे आसक्ती त्यागली, संसार नाही त्यागला. जे आपोआप वाढते ते आम्ही काय त्याग करणार आहे? आम्हाला मनानेच त्याग करायचा आहे. शरीराचं काही वय थांबवायचे का? नाही, वय पुढे जाणार. मग मी त्याच्या पुढे असलो पाहिजे. माझ्या आंतरिक प्रगतीनं मी जेव्हा वयाच्या पुढे असतो तेव्हा काहीतरी मनुष्यत्वाचं सार्थक झालं. तरीच नरजन्म यावे, असं पुढे जे म्हणलेलं आहे, तरीच नरजन्म यावे. ते ज्याला हे ज्याला जाणीव आहे त्यांच्याकडूनच हे जग चालले. जे बुभुक्षित आहेत आणि ते त्या पद्धतीनं फक्त एवढंच त्यांना माहिती आहे, त्यांच्याकडून जग चाललेलं नाही. जग अशा तऱ्हेने जे लोक राहत आहेत आणि राहत आहेत, असंख्य लोक आहेत, आपल्याला कल्पना येत नाही. कारण ते ह्याच्यातले नाहीतच. ह्या कुठे जगामध्ये त्या अर्थाने त्यांना काही करायचं नसतं, त्या अर्थाने लौकिक अर्थाने काही नसतं, त्यामुळे कळत नाही. पण असे कितीतरी लोक अत्यंत बारकाईनं परमेश्वराची योजना लक्षात घेऊन कौशल्याने जगतायत, त्यांच्यावर जग चालतं. महाराज जसं म्हणले, संत नाही ही शक्यताच नाही कुठे. संत आहेत म्हणून जग तरेल आणि ते त्यामुळंच तरलेलं आहे. तर तसं हे कौशल्य आहे त्यांच्याकडे. जसं नारळातलं हे सुटलं तसं माणसाच्या मनातली आसक्ती सुटून फक्त भगवंत वाजला पाहिजे. आत अंतर्नाद म्हणतो आपण, तसा अंतर्नाद. वर आपण टेका वाजवणार, पण आतून जो नाद येतो तो खरा, ह्या तो आतून येतो. तसा भगवंताचं नुसतं आतून फक्त मा भज मिथ्या वाणीम, हे पुढे आहे त्याच्यात, आपण म्हणत नाही अजून पण फारसं. पण मा भज मिथ्या वाणी आपल्याला लाभलेली आहे. वाणी ती कशासाठी वापरायची आणि किती कौशल्याने कशी वापरावी हे आयुष्यभर महाराजांकडे बघावं. म्हणून महाराजांनी दोष सांगितला तरी लागलं नाही कोणाला. हे काय आहे? हे जे बारकावे त्यांच्या चरित्रात आपल्याला पुढे आढळतील, ते सगळे बारकावे ह्या मुळातल्या त्यांच्या ह्या ज्या गांभीर्याने त्यांनी आयुष्य घेतलेलं आहे. आता हे आयुष्य घेतलं, त्यात त्यांचा प्रपंच आहे. ती पहिली पत्नी मारलेली आहे, दुसरी केलेली आहे, ती मुलं झालेली आहेत, ती गेलेली आहेत, ती सांभाळलेली आहेत, सगळं आहे. आयुष्यभर आपल्या मागं आपल्या पत्नीची व्यवस्थासुद्धा करून गेलेले आहेत. हे सगळं काय आहे नक्की, की आपल्याला काय करायचं आलं तर काय करावं हे दाखवण्यासाठी, बाकी काय नाही. त्यांच्या वाटेचं प्रारब्ध कधी संपून गेलं. प्रारब्धाची पुसली रेखा त्यांना दुसऱ्यांची प्रारब्ध पुसता येतात, त्यांना काय स्वतःच नको म्हणतील ते नाही. पण हे मी नाही केलं. माळ महाराज आपणहून म्हणतात मी कधी माळेवर जप केला नाही, हेही त्यांचं वाक्य आहे. आणि तिथे हातात पोटात माळ आहे हे पण आहे. ते का तर उद्या त्यांच्या हातात माळ नव्हती म्हणून लोक म्हणतील महाराज कुठं माळ घेत होते. हां बरोबर आहे, आपली झेप साधारण माहिती आहे. त्यामुळे ते कुठं माळ घेत होते. मग आता तुम्हाला धारायची झाली असली तर घेऊ नका, त्याबद्दल त्यांचे कारण बिनमाळेचे फोटोसुद्धा आहेत. बघायचं झालं तर तिकडेही बघता येईल. पण हे असं आतून त्यांना ते आतूनच ज्याचा जप होतोच आहे. त्या हातात माळ असली उत्तम, नसली उत्तम. कारण शेवटी लौकिकच आहे तो शेवटी, आणि शेवटी उपाधीच आहे. तेव्हा उपाधी सुटली पाहिजे, तशी माळ सुटली पाहिजे आणि जप चालू राहायला पाहिजे. असं ज्याचं साधलं त्याची माळ सुटली, मग हरकत नाही. मग नाही घेतली तरी चालेल. किंवा काही आजाराने कशाने कारणाने त्याला हातात धरतात, ठीक, तेही शक्य आहे. माणसाचं वयोवरत्वेसुद्धा ते शक्य होत नाही, हेही शक्य आहे. पण मुळात सोडायचा विषय नाही. तर हे सगळं प्रपंच तसा आतून जेवढा सारखा त्या प्रपंचातल्या गोष्टी, काय दुसऱ्या गोष्टी, मनुष्य एकत्र आला आणि ते ज्ञानेश्वरीबद्दल बोलत आहेत. अंगे साने काय जे होतं आपलं त्या दिवशीचा विषय चालला होता ना, परिणाम थोरू अंगे म्हणजे आकृतीने. मला नंतर कोणीतरी विचारलं हे अंगे साने, त्यातला अंगे साने म्हटलं बरोबर आहे. सांगायचं राहिलं, गडबड झाली माझी, पण तेव्हा क्षमा करा. त्या अंगे साने मला वाटलं हे कळलं असेल, पण अंगे साने. आता अंगाने लहान असणं हे माणसाला कळेल. तसंच अक्षराच्या बाबतीत अल्पा अक्षर हा सगळ्याचा मोठा गुण येतो. महावाक्य म्हणून जे आहेत ते अत्यंत 2-3 एवढे शब्द, ओम तत्सत, काय सगळ्या जगाचा निकाल लावून टाकला. ते खरं, हे खरं नाही, हे संपलं. आता जे खरं नाही ते जर करायची वेळ आली तर काय किती उजीवतून करायचं, काय नाही, जेवढं शक्य आहे तेवढं करायचं. हात जोडायचं नाही, आपल्या जपाला निघून जायचं. खरं म्हणजे हे त्यांच्यातून शिकवा. कधी ते झालं की ते आपल्या स्थितीत परत दाखल आपल्यात उतरतात आणि पटकन आपल्या जागी जाऊन बसतात. हे जमलं त्याला जमलं. या अर्थाने या चरित्राची गोडी चाखावी. ह्या चरित्रामध्ये असे असंख्य प्रसंग येऊन जातील.
आपणही ते गद्य वाचले असतील, पद्य वाचले असतील, खूप चरित्र, महाराजांची सुद्धा खूप प्रकारची चरित्र आहे. जे वाचेल, इथं ज्या वाचणार आहोत त्याच्यात सुद्धा हे बाजूला म्हणजे म्हणून ते तो जसा सुटला पाहिजे तसं त्याच्या संसार म्हणजे त्याच्यातलं माझं मन नाही. काळ पुढे जात राहणार, वय पुढे जात राहणार, माणसाच्या कुठेतरी अंतकाळाचा प्रवास चालू राहणार. तो 40 असू दे, 70 असू दे, 80 असू दे, ते चालूच राहणार आहे. फक्त आता मी त्याच्याशी निगडीत नाही, मी भगवंताशी निगडीत आहे. हे जे काही लौकिकदृष्ट्या असेल ते कागदावर ते आपलं नसतं का पूर्ण नाव, बरं, धंदा, नोकरी काय असेल ते पुढे सांगतोच मनुष्य. तसं ते वय तेवढं सांगण्यापुरतं त्याचा उपयोग. बाकी आपल्याला खरं वय हे जे काय साधनेचं वय ते खरं वय. त्यामुळं त्याची ओळख झाल्यावर मनुष्याने त्यात प्रपंचात जरुरीच पुरतं लक्ष घालायचं ठरवलं ना, खरोखर अगदी थोड्या वेळात होण्यासारखं काम आहे. जरुरी पुरतं लक्ष घालायचं ठरवलं तर लक्ष घालायचं आधी लक्ष काढायचाच विषय मुळात आधी आपल्याला आवडत कुठलं आता ते करायचं आणि जरुरी पुरतं कुठं काढलं आधी मुळात आम्ही प्रपंच त्यातच हे जर तर हेतून आणि आम्ही काठावर जाऊन बसायचं वगैरे ते आपल्या लक्षात नाही आलं तर जाता आपलंच आयुष्य नुकसान आपलंच होतं. त्यांचं चरित्र घडूनच गेलेलं आहे. तेव्हा ते तिथं जसं सुटलं तसं त्या नातेवाईकातून सुटला, त्या शत्रूतून सुटला, मित्रातून सुटला, सगळ्यातून सुटला. आत वाचतो नुसतं, फक्त आत भगवंत वाचतो, फक्त रामनाम वाचतं. असं जर काही झालं चित्ताचं तर त्या अर्थाने ते संसार त्याचे म्हणलेले आहे. बाकी काही नाही, सोडायसाठी नाही सांगितलं. म्हणून वाणीचा पुन्हा उल्लेख केला आणि ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. वाणीचा व्यापार नंतर सारा हा विषयी त्याचाच होणार म्हणून थोडा कमी कमी करत तो भगवंताच्या वर्णनावर आणला, त्याच्या वाचनावर आणला, त्याच्या चिंतनावर आणला. असं करत करत शेवटी वाणी त्यातून सुटेल. नाही तर वाणी स्वप्रपंच सोडत नाही आपल्याला. ह्या अर्थाने इथे जसं सुटावं असं म्हटलं आहे ते सुटायचं असेल तर चरित्रात गोडी काय आहे की माझी वाणी आकाराने मी वापरीत नाही प्रपंचिक कामासाठी, एवढं तरी एवढं सुटलं तरी माणसाला खूप विषय चित्ताचे कमी होतात. बघा तर त्या दिवशी आपण मौन पाळलं ना खूप बरं असतं खरं सांगायचं तर. आता अस्वस्थता आहे ते सुरुवातीला हे सगळीकडेच आहे, जपाला बसले विचार येतात तसंच आहे ते. त्यापेक्षा काही नाही, मौन पाळलं ना आणि जर समजा काही बाहेर पडायचं नाही काय नाही ठरवलं तर दिवस छान आनंदात जातो. जायचंच असेल तर जपाला गेला, जायचं असेल तर दर्शनाला गेला, संपलं. एवढ्यावर खूप खूप करण्यासारखं आहे ते त्यांनी केलेलं आहे. पुढील चरित्राची गोडी कशात आहे तर चाखावी, नुसतं तेवढं नाही, चाखावी अति आवडी. म्हणजे ते मन ऐकायसाठी आणि ते प्रत्यक्ष करायला कसं येईल हे समजून घेण्यासाठी बसलेलं आहे. असं जे मन बसलेलं आहे त्या अर्थाने त्यांनी गोडी चाखावी, त्याची चाखावी. नाही तर काय होईल हे वाचून होईल. चाखावी अति आवडी, मनाची मोडोनी आवडी, श्रवणी सादर व्हावे. तर ते नाही, त्यांना असं अपेक्षित आहे. हे जाता जाता कसे गेले तर पुढील चरित्राची गोडी. आता पुढील चरित्र का तर इथे सुरुवात अशी होते, हे शेवट आहे आता ना ह्या दुसऱ्या अध्यायाचा. मग तिथे जी सुरुवात होणार, कारण हे सगळे विस्तार मूळ त्रयोदशीचे आहेत ना. मग नमस्कार त्रयोदशीमधला हा तिसरा श्लोक सुरू व्हायचा, त्याच्यात सुरुवातच अशी आहे, न लिंपे कदा बालक्रीडा उपाधी. तिथपासूनच सोडून दिलेलं आहे. मग आता त्याला सुटायला किती वेळ लागणार मला सांगा. जिथे सुरुवातीला लहानपणीच ज्याला हे अशा तऱ्हेची विरक्तीचं कल्पना आहे आपल्याला ती नसेल, पण त्यांना ती लहानपणी आहे. निदान आपल्याला ज्या वयात आहोत मोठेपणी कुठे असू तिथे तरी ती यावी आणि ते सुटावं असं त्यांना म्हणायचं आहे पुढे. म्हणून पुढील चरित्राची गोडी चाखावी अति आवडी आणि त्यासाठी मात्र मनाची मोडोनिया उडी श्रवणी सादर वैसवावे. मुलाला अभ्यासाला बसवतोच ना शेवटी, दणका देऊन का होईना पण बसलंच पाहिजे. आता ते देण्याचं वय आहे तोपर्यंत हे चालतं. मग आपल्याला धाडस होत नाही, आठवण करायची जाता येता ह्यापेक्षा काय होत नाही. पण जोपर्यंत मन तर आपलंच आहे ना, आपल्यामध्ये आहे, आपण त्याचं काहीतरी करू शकतो. ते आज आता ते आपलं काहीतरी करते, आपण त्याचं काहीतरी आता करायचं आहे. ते त्याला कामाला आपल्या कामी आपल्या उद्धाराच्या कॅबी त्याला लावण्यासाठी जे श्रवण साधन सांगितलं त्यासाठी मनाची बोडोनी आवडी श्रवणी सादर बैसवावे. किती श्री सद्गुरू लीला श्रवणी स्वानंद सोहळा पुरवती लामदासी यांचा लळा कृपा कटाक्षी. इति श्री सद्गुरू लीलामृते द्वितीयाध्यायान्तर्गतः चतुर्थः समासः. श्री सद्गुरुचरणार्पणमस्तु. शुभं भवतु. न लिम्बे कदा बालक्रीडा उपाधी, विवेके सदा ज्ञान वैराग्य साधी. या सद्गुरू भेटीची होय स्फूर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्री सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. नमो जी गुरुमूर्ती. स्वयंसिद्ध ज्ञानज्योती, त्रिभुवनी चमके दीप्ती चैतन्य रूप. अंतर्बाह्य व्यापुनी असे, परी चर्मचक्षु ते न दिसे.
इथे आपली सुरुवात काम तिथे सुरू झालं. चर्मचक्षु ते न दिसे, दिसे म्हणताची पिसे साक्षित्वे होय. तुझे प्रकाशाचा विलास, निरसी अष्टधेचा भास. द्रष्टा आणि दृश्य यास स्वतेजी मिळवी. थोडं तांत्रिक आलं आणि पुढच्या वेळेला बघूया, एवढं हे नको व्हायला एकदम. तर ठीक आहे. तुझे प्रकाशाचा विलास, निरसी अष्टधेचा भास. आपल्याला जग जे दिसतं ते अत्यंत सत्य आहे आणि त्यानुसार आपण पण त्याच्यात पडून सगळं केलं पाहिजे. नव्हे जगाने जे केलं नाही ते आपण करून दाखवलं पाहिजे, अशा ज्या समजुती आहेत तो भास आहे. जगामध्ये अशी कार्य असंख्य झाली आणि असंख्य कार्य निराश पावले. काहीही त्यातलं शिल्लक नाही. अनेक शाळा निघतात, अनेक हे निघतं मागे मागे अनेक ठिकाणी जुने आपल्या गोंधळे नदी इथे आपल्याला माहिती तिथे खोदलं त्यावेळेला ते. आता ते त्याचं डेटिंग अजून ते नक्की काय ठरवावं तर 2000 वर्षा तरी किमान ठरवलेलं आहे त्याचं. 2 ते 2,500 वर्षापूर्वीचं ते सगळ्यात ते काय कंकणं सापडली, अमुक सापडलं, तिथली सगळी संस्कृती खाली आहे. डाव्या बाजूला जो भाग आहे शेताचा तो खोदताना सापडले आणि तिथे खाली मंदिरं आहेत, घरं आहेत. हे सगळं खाली आपल्याला आत्ता कळलं. वर्षानुवर्ष मनुष्य गोंधळलं, 25 वर्ष जाते, 50 वर्ष जाते. तिथं खाली काय आहे हे आपल्याला अजून कळलं नाही. खोदलं तेव्हा सापडलं, पण याचा अर्थ एक आहे, आज ते आपल्याला दिसत नाही. ते जे काय होतं ते भासमानच होतं, ते गेलं खाली. आज दिसून तरी पुढे काय करणार आहे आपण, तर काही करणार नाही. आज आपलं घर आपण जमिनीवरच बांधणार, ते खोदून त्यात राहू का, नाही, ते गेलं. आता फक्त एवढंच की हे पुरातन होतं हे सिद्ध करायला उपयोग होईल. पुरातन काळी काहीतरी तिथे संस्कृती होती, काहीतरी नांदत होतं, हे सिद्ध करायला उपयोग होणार. याच्यापेक्षा काय त्याचा उपयोग होणार आहे. ठीक, ज्याला करायचं त्याने करून घ्यावा. पुरातत्व विभाग बघतील काय करायचं ते. तर ते काम आहे. म्हणजे ह्या अशा कितीतरी गोष्टी आल्या आणि गेल्या. हे आत्ता गोंधळात नुसतं खोदलं तरी कळलं. असं आपल्याला किती गोष्टी ठिकाणी आपल्याला सापडते, कळते, सगळं आहे. ते सगळं आलं आणि गेलं. पण राम राहिला, हे नाम राहिलं, हे काय आहे. याच्यासाठी निरसी अष्टधेचा आभास. आपल्याला जे जे इंद्रियाने दिसतं त्या प्रत्येकाचा निराश तेच इंद्रिय करू शकतं. आपल्या बघा तुम्ही ते इंद्रिय करीतच असतं खरं सांगायचं. आपल्याला अगदी साध्या डोळ्याने आपण पाहता पाहता वस्तू दिसत नाही होते. आपण कानाने ऐकतो, ऐकू येण्याचं झालं की ती गोष्ट नाहीशी होते आपल्या दृष्टीने. कारण पुढे मी म्हटलं ज्यावेळेला ऐकू येत नाही होतं त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला आता काही निर्बंध चालू नाही, का ब्रह्मज्ञान सांगत नाही, का कोणी काय करत नाही, का भजन म्हणत नाही, सगळं करत असं पण माझ्या दृष्टीनं शून्य येतं ते. मग काय झालं, मग आपण एवढे आहोत तर मग एवढे असताना ह्यातलं काही का करू शकत नाही. कारण त्याच्या मर्यादा त्याला आहेत, त्याचा निराश होतो. आणि त्याच्या मागं जर गुरु असेल तर कान असताना त्याला ऐकू येत नाहीसं करील, एवढीसुद्धा सत्ता आहे. आता मला सगळं ऐकू येत नाहीसं करणं हे उडी ते बैसवावी म्हणलं त्यातलं झालं. पण बाकीचं काहीही प्रपंचाच्या गोष्टी ऐकू नयेचं वाटणं ही प्रगती आहे. आपल्याला निरसी अष्टधेचा असं हे जे गुरूंच्याबद्दल एवढं सांगितलं, सद्गुरूंचं जे म्हटलं आहे अंतर्बाह्य नमोजी गुरुमूर्ती म्हटलं आहे ना, त्या गुरुमूर्तीने काय केलं, कान शाबूत ठेवले, डोळे शाबूत ठेवले, दात शाबूत ठेवले, सगळं ठेवलं आहे. यातलं काही गेलेलं नाही. गेल्यावर तुम्ही करणारच काय, ते निरसद होणारच आहे. त्याचं ते निराश आहे, प्रत्येक वस्तूचं प्रत्येक इंद्रियाचा निराश होणारच ठरलेलंच आहे. पण त्याच्या आधी त्याच्यातून मनुष्याला बाहेर काढणं ही त्यांची खुबी, ते त्यांचं कर्तव्य की त्याच्यातून त्याला बाहेर काढला. ऐकू येत असताना ऐकू नये, ऐकू नको का नाही आपण म्हणते का, पाहू नको नको रे म्हणा, ते जे आहे सगळं गुण दोष जगाचे होणे, काय आपल्याला करायचं. म्हणून सगळीकडे राहणार. आपण ऐकलं तरी राहणार, नाही ऐकलं तरी ते राहणार. मग कशाला माझं मी डोकं त्या घालू, हे त्यांना कळून बरोबर ते त्यातून बाहेर झाले. म्हणून नमोजी गुरुमूर्ती का सुरुवात केली, की तुम्ही सगळं असताना सुद्धा ते तर आपण निरसन नाहीसं होणं वेगळं आणि निराश होणं वेगळं. त्याच्यातला जो निराश झाला तो त्याच्यातले काहीही रस त्याच्यात उरला नाही किंवा त्याच्यात राहूनसुद्धा त्यात न अडकण्याची स्थिती निर्माण झाली. हे गुरूंचं काम. म्हणून नमोजी गुरुमूर्ती. नाहीतर मग आता काय, आता परमार्थ करायचा राहिला, अरे आता परमार्थ मग ठीक आहे, काय हरकत नाही. आता जरी केला तरीसुद्धा उपयोगच आहे. शेवटी नाम कधी घेतलं तरी उपयोग, अंतकडे आलं तरीसुद्धा उपयोग, शेवट तरीसुद्धा उपयोगच आहे. पण याचा अर्थ आधी घेऊ नये, करू नये असं नाही आहे काही. त्यांचं म्हणणं आधीपासूनच करावं. मग जेवढं जमेल तेवढं करावं. ते निराश करायला तयार आहेत. पण मी दृश्य धरून बसलो असलो तर मग काय आता त्यांनी बंद करावं का, ते नको नाही करू. काय जे असेल त्याचं लाईफ त्याप्रमाणे ते चालेल, चालू दे. कधीतरी ते एक दिवशी थांबणारच आहे. त्याला काय करायची गरज नाही. काळाच्या हातातली गोष्ट आहे. ते काळाच्या हातातली वस्तू हिरावून घेऊन त्याच्यातलं काम त्याला द्यायचं जे काय गरज आहे
ते करायलाही देतात आणि त्याच्यात अडकूही देत नाही. हे त्यांचं काम. आपल्या दृष्टीनं खरी कृपा ती की मला बोलायला येत असताना मी अकारण बोललो नाही, त्यांनी मला सावधानता दिली म्हणून मी बाजूला राहिलो, ही त्यांची कृपा. आता ते मला सावधानता अधिकाधिक यावी, माझीच शक्ती माझी वाचणार आहे, ती मला नामाला देता येणार आहे, ती मला त्यांचे जे काय गुणसंकीर्तन आहे त्याच्यासाठी मिळावी, त्याच्यासाठी वापरावी, ह्यासाठी माझ्याकडे ती नको का? मग ती हवी आहे म्हणून त्यांचे प्रयत्न चाललेत आणि ते त्यांचेच प्रयत्न यशस्वी होतात. आपली फक्त आपल्याला एक कळलेलं असावं लागतं, मागावं लागतं. देणारा दाता समर्थ आहे, कोणालाही द्यायला कितीही तयार आहे. अंतर्बाह्य व्यापुनी असे परी चर्मचक्षुते न दिसे, दिसे म्हणताची पिसे साक्षित्वे होय. आणि म्हणून स्वयंसिद्ध ज्ञानज्योती. आत्तापर्यंतच्या सगळ्या ह्या ज्योती पराधीन आहेत. आता लागले प्रकाश दिसतोय, सगळं खरं आहे, पण लाईट गेली, माणसाला दिसत नाही सोत. या क्षणी ते गेले तर आपल्या हातात आहे ही कृपा म्हणायची लौकिकदृष्ट्या, पण ते गेले तर दिसत नाही सोत. मग तेच दृष्टीतलं तेच गेलं तर दिसत नाही सोत माणसाला, हे आहेच ना. मग तसं हे त्यांच्या बाबतीत तसं आहे का? आज मला प्रकाश आहे म्हणून दिसतं, त्यांना प्रकाश नसला तरी दिसतं. स्वयंसिद्ध ज्ञानज्योती. त्यामुळे गुलाबराव महाराजांसारखी माणसं सुद्धा आहे. प्रज्ञाचक्षू काय, चर्मचक्षूचं काय सांगेल मनुष्य. कुठलीही उभी, कुठल्याही काहीही कुठेही सुरू करा, किती परीक्षा त्यांच्या घेऊन बघितल्या लोकांनी, कारण पटेच ना माणसाला चर्मचक्षूवर एवढा विश्वास आहे. मी पाहिलं किंवा मी पाहतो आहे, तुम्ही वाचताय वगैरे, त्यांना त्याची काही गरज नाही, त्यांना ह्याची गरजच नाही, त्यांना थेटच कळते काय आहे ते. तेव्हा कुठूनही अत्यंत कठीण ग्रंथसुद्धा त्यांच्यासमोर ठेवून लोकांनी पहिल्यांदा परीक्षा बघितली. ह्या ग्रंथातली ही होईल सुरू म्हटलं की पुढचं सुरू काय असेल, म्हणजे कसे कुठे, म्हणजे स्वयंसिद्ध ज्ञानज्योती म्हणजे काय. म्हणून त्यांना असं लोकांनी काय त्याच्यापुढं बुद्धी चालली नाही, असा मनुष्य होऊन गेला ना, अशी ही माणसं होऊन गेली. बरं, त्यांनी वेदांत आणि हे सगळं पचवलेलं आहे त्याच्यातलं. आणि जिथे ज्या स्थितीत राहायचं त्या स्थितीत त्यांना राहायचं. लौकिकदृष्ट्या त्यांना काय आदेश असेल, आविष्कार असेल, तसं ते करत असतील. आणि मूळ ध्यानचक्षू आहेत. त्यामुळे इथं ह्यांचं कसं आहे, हे ह्याच्यावर अवलंबून नाही. हे गेलं तर मला काही वाचता येणार नाही. मग स्वयंसिद्ध ज्ञानज्योती ती काय, ती कशावरही सिद्ध होणं अवलंबून नाही, ती स्वयंसिद्ध आहे. त्यामुळे स्वयंसिद्ध जे आहे त्याला दुसऱ्या कशाचंही प्रमाण लागत नाही. त्या ज्ञानाला वेगळ्या प्रमाणाची गरजच नाही. असं जे ज्ञान आहे, आपल्याकडे प्रमाण आहे, ज्ञान बरोबर आहे किंवा चुकीचं आहे ठरवायला, म्हणून आपल्याकडे प्रत्यक्ष हे प्रमाण सर्वात प्रमाणभूत बांधलं. कारण माणसाचे बरोबर चर्मचक्षू आहेत, तर त्यांनी पाहिलं की ते होय म्हणणार. प्रयोगाने सिद्ध झालं, समोर दिसलं की म्हणणार बरोबर आहे. काय यावेळेला वाफ येते, यावेळेला रंग निळा पडतो, हा पिवळा पडतो, काय पडतो ते त्याच्यासमोर पडला की तो म्हणणार हा बरोबर. कारण का त्याला दिसलं म्हणून. पण त्याला दिसलं म्हणून बरोबर आहे ही शिकवण्याची पद्धत असली तरीसुद्धा त्याला हे सिद्ध न करता, त्यांनी काहीही त्यातलं न शकतासुद्धा त्याला ते बरोबर आहे म्हणून आपल्याकडे प्रत्यक्ष प्रमाण आहे. तसं अप्रत्यक्ष प्रमाणसुद्धा मान्य केलेले आहे. अनुमान हे प्रमाण. मी काही त्याच्यातलं प्रत्यक्ष पाहणं शक्य नाही, म्हणजे शक्य नसेल किंवा कदाचित आज मी पाहिलं असेल. कुठले आपण आता परदेशात जातो येतो, आम्ही म्हणायचं आम्ही काय बघितलं नाही, पण अमेरिका नाही असं मी म्हणतो का? नाही. ते काय अरबस्तान नाही आहे म्हणतो का? नाही. आम्ही गेलो आहे का? प्रत्यक्ष बघितलं का तुम्ही? तर नाही म्हणतायत. नकाशात दिसतं असं म्हणतात, पण शेवटी काय नकाशा माणसाने बनवलं आहे, तुम्ही उद्या काही लिहाल त्याच्यावर असं म्हणलं तर त्यामुळे त्याची प्रमाणं अशी गोळा करावी लागतात. ते बघून आलेल्याने काढले आहे, मग त्याचे फोटो घेतले, मग ते आणून दाखवत आहेत, म्हणजे ते खरे असले पाहिजेत. आता फोटो खरेच असले पाहिजेत असं काही नाही आहे. अलीकडे फोटो नसलेल्याचा सुद्धा खरा करता येतो, खऱ्याचा खोटा करता येतो. त्याचे डोकं त्याला ठेवता येतं, त्याचं पाय त्याला काढून काय 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 वाटेल ते करते. आता हे सगळं झालं म्हणून हे प्रत्यक्ष प्रमाण मानायचं का, आता अनुमान प्रमाण मानायचं का? म्हणून ही दोन्ही मानली आणि नंतर मग शेवटी प्रज्ञाप्रत्यक्ष म्हणून ही प्रमाण मानली. ते थेट कळलेलं आहे, आतून कळलेलं आहे. तेव्हा भावप्रत्यक्ष प्रमाण म्हणजे संतांचं प्रमाण. भावानी त्यांना भगवंत समोर आहे म्हणून तो आपण मानतो. महाराज इथे आहे, ह्याला आणखीन काही प्रमाणाची गरज नाही, ते आहेतच, पण ते बसलेले आहेत समोर, आपल्याकडे लक्ष आहे. आता आपलं त्यांच्याकडे लक्ष असलं, प्रज्ञाप्रत्यक्ष थेट तुम्हाला जर बुद्धीनं त्याचं ज्ञान होत असेल की हे आहेत आणि त्यांचं लक्ष आहे, आपल्याला मदत करणार आहेत, आपली उद्धाराची इच्छा आहे, तर जर हे असेल आणि हे सुद्धा निरसी अष्टदेचा भास आहे, मुळामध्ये या ज्ञानाचा भास आहे. आत्ता जे चालेल त्या ज्ञानाचा भास आहे. आपण जरा पुढे जाऊन बघितलं की ते ज्ञान पुन्हा तीच माणसं जर हे चुकीचं आहे आपले नवीन सिद्धांत मांडतात, तर पहिल्याला काय म्हणायचं? पहिलं खरं म्हणायचं का खोटं म्हणायचं? ते दुसरं सिद्ध होईपर्यंत ते खरं होतं, नंतर ते खोटं झालं. म्हणजे खऱ्याचं खोटंच होतं एवढंच. पुन्हा आज जे तुम्ही खरं म्हणून मांडले ते उद्या खोटं म्हणून होणार. म्हणजे हे लौकिक ज्ञान असंच राहणार. आपल्याला माणसांच्या स्वभावाबद्दल आपण म्हणत नाही का,
अहो चांगले होतो, पहिल्यांदा असे वागत होते, आता असे वागतात, आता तसे वागतात, आता तसे वागतात. अहो हे काय आहे? हे सगळा भासच आहे मुळामध्ये. तो चांगलपणाचाही भास, हा वाईटपणाचाही भास, दोन्ही खरं त्यांच्याकडे ज्ञान आहे. ते जे ज्ञान देतील किंवा ते जे सांगतील ते खरं आहे, ते लक्षात ठेवून वागावं. त्यांनी सांगितलं की हे खरं नाही आहे, मग ते खरं आहे. खरं काय आहे तर त्यांनी सांगितलं हे खरं नाही आहे, हे खरं नाही आहे समजून मी हे करतो. आता ते आपण मी परवा म्हणलं तसं आपल्याला सिनेमात चाललं आहे, ते काय आता प्रत्यक्ष का चाललं आहे, ती का माणसं का तशी का जगणार आहेत किंवा जगतायत का तशी काही, कुठे त्यांचा आयुष्यात सुद्धा संबंध पुन्हा येणार नाही, काय नाही. पण त्यावेळेला त्याच्याशिवाय काय नाही, असं ते काय गाणं वगैरे असतं तसं. मैं दिवाना त्यातले मैं दिवाने, ते दोघं आपापले पैसे घेऊन गेले की हा आपण उगाच दिवाने, काय कोण नाही काय नाही, काय आहे की नाही माझं आहे साहेब बाबा काय. मग ते सांगतात हे खोटे आहे, मग ते खोटं आहे तरीसुद्धा आपण बघतो, छान जातात गाणं ऐकतो, मस्त वाटतं. मग तेवढंच आहे. पण लक्षात ठेवून म्हणतो की हे संपलं, 3 तास गेले, 2 तास जमले की ह्याच्या पुढे ह्यातलं काही नाही आहे तिथं. ते उद्या वेगळ्याबरोबर जाणार, ते तिकड्या तिसऱ्याबरोबर जाणार का कुठं जाणार नाही हे आपल्याला काही माहिती नाही, काय होणार नाही यातलं आपल्याला माहिती आहे. मग हे लक्षात ठेवतो आपण, तरीसुद्धा करमणुकीसाठी मनुष्य बघत असेल तर बघू दे. काय असं काही नाही जगातमध्ये करमणूक नसावी. माणसाला एवढी कष्टाची कामं किती बघतो आपण, चित्त थकून जातं, इकडे कुठे नामबिम नसल्यामुळं कुठं त्याला विसावाच नाही चित्ताला. मग आता तो काहीतरी करू दे, पण तो लक्षात ठेवून करतो. आपल्याला ते माहिती आहे, सिनेमा आलं तरी सुद्धा आपल्याला माहिती आहे, गेलो सिनेमाला समजा, काय सिरियलला गेलो तर ही माणसी खरी नाही, सासवी खरी नाही, सुनी खरी नाही, काय तू नाही मी नाही, काही खरं नाही यातलं आपल्याला माहिती आहे की नाही. किती दिवस ते सासूचे दिवस आणि सुनेचे दिवस, किती दिवस. दिवस कार्यसुद्धा होऊन जातील एवढ्या सगळी माणसं, काय करावं. पण नाही माणसाला वाटत. तेव्हा म्हणून त्यांना हे सांगणं भाग पडलं की बाबा नमोजी गुरुमूर्ती, तुम्हीच आम्हाला खरं काय ते सत्य सांगा, आणि तुम्ही जे सांगितलेलं आहे ते आजवर कधी खोटं पूर्वी नाही झालं, आज नाही झालं, पुढे कधी होणार, हे जे सत्य आहे त्यापर्यंत आम्हाला नेऊन पोचवा. म्हणून ते तमसो मा ज्योतिर्गमय आपल्याला ते कधीच सांगितलं. ते जे सांगितलं ते किती त्यांना केव्हा त्याचं ज्ञान झालं असेल. तमसो मा ज्योतिर्गमय आणणाऱ्यांना काय मृत्यूवर महामृत्यूगमय काय ज्ञान झालं असेल तेव्हा, ते ज्ञानात ते असतो मा सद्गमय हे जे त्यांना ज्ञान झालेलं आहे ते ज्ञान आहे. कारण ते तेव्हा असतो मी असंच जगामध्ये वावरतो आणि मला सत असलेल्या गोष्टीकडे जायचं आहे, तर तुम्ही माझ्यावर कृपा करा. नमोजी गुरुमूर्ती, बस काय नाही एवढंच. आता त्याला काय करावं लागेल ते आहे. पान 33 पद 11. नाम हरीचे गोड सखया, नाम हरीचे गोड सखया, नाम हरीचे गोड सखया, नाम हरीचे घेऊन रुची त्या नामरसाची, घेऊन रुची त्या नामरसाची, भवबेडी हे तोड सखया, भवबेडी हे तोड सखया, नाम हरीचे गोड सखया, नाम बैसुनिया गृही वेळ नको गमो, बैसुनिया गृही वेळ नको गमो, भलती बडबड सोड सखया, भलती बडबड सोड सखया, नाम हरीचे सखया, नाम हरीचे. रामदास म्हणे आवरून मन हे, रामदास म्हणे आवरून मन हे, सद्गुरु चरणा जोड सखया, सद्गुरु चरणा जोड सखया, नाम हरीचे गोड सखया,